वस्तू चित्रावरून माहिती लिहिणे, म्हणजे आपल्याला वस्तू किंवा चित्र दिलं तर त्याच्यावरून माहिती द्यायची. त्याच्यासाठी एक नमुना उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे की वस्तू, चित्र, शब्द किंवा एखादी कल्पना करून त्या संदर्भात लेखन करणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे. तर बघा, एक नमुना म्हणून या ठिकाणी दिलेला आहे की पतंगाबद्दल माहिती लिहायची आपल्याला. आता ती माहिती या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवलेली आहे, ते पूर्ण आपल्याला इथं लिहायचं आहे. बघा, हे या ठिकाणी हे जे चौकोनामध्ये दिलेलं आहे हे आपल्याला लिहायचं आहे. ह्याच्यामध्ये पतंग या शब्दावरून पतंगाची माहिती आपण लिहायची आहे, जी तुमच्या PDF दिलेली आहे. त्याचप्रमाणे एक जास्तीचा होमवर्क म्हणून आपल्याला काय करायचं आहे की शाळा, म्हणजे शाळेसंदर्भात आपल्याला 2-3 वाक्य आपल्या वहीमध्ये लिहायचे आहे. चला पुढे जाऊया. मराठीमध्ये एवढंच आहे. बाकीचं जे PDF दिलेलं आहे ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा. पुढचा विषय आहे तो इंग्रजी. इंग्रजी या विषयामध्ये आपल्याला आज बघायचं आहे ते मेकिंग वर्ड्स, म्हणजे शब्द तयार करणे. शब्द कशा प्रकारचे तयार करायचे आहेत. तर इंग्रजीमध्ये आपल्याला आज थोडंसं जास्त काम करायचं आहे. मागच्या वर्षीचं तिसऱ्या वर्गाचं इंग्रजीचं जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये पान नंबर 68 जी माहिती आहे त्यावर आधारित हा घटक आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर PDF आपण जर खाली गेले तर सॉल्ट ॲक्टिव्हिटी डेमो म्हणून दिलेला आहे. एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. तर सर्वप्रथम हे समजून घ्या की आपल्याला काय करायचं आहे. वहीमध्ये लिहिताना हे जे पूर्ण आहे बघा या ठिकाणी दिसेल, हे तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. आता हे सर्व लिहित असताना लिहायचं कशा प्रकारे हे आपल्याला बघायचं आहे की शब्द लिहायचे आहेत. जसं बघा, उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे एक्झाम्पल म्हणून. एक शब्द दिलेला आहे एक्झाम्पल म्हणून. तो शब्द आहे NATURE. आता या शब्दामध्ये जी अक्षरं आहेत ती याच्या पुढं अल्फाबेट्स म्हणून दिलेली आहेत. मधात जे तुम्हाला दिसतं या ठिकाणी केलेलं, हे आपल्याला लिहायचं नाही. हे नाही लिहिलं तरी चालेल, फक्त तो शब्द हे लिहायचं नाही. तुम्हाला लिहायचं काय आहे तर तो शब्द आणि बघा हा शब्द आणि त्याच्या पुढं मग हे अक्षर. जसं बघा इथं हा NATURE हा जो शब्द आहे त्याची अक्षरे या ठिकाणी दिलेली NATURE. एक अक्षर अंतरानं स्वल्पविराम करून लिहिलेलं आहे. याच पद्धतीचं तुम्हाला खाली जे आणखी शब्द दिलेले आहेत त्या शब्दामधलं सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. खाली 5 शब्द दिलेले आहेत बघा. या 5 शब्दाबद्दल वर समजून सांगितल्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. हा पहिला शब्द आहे, याच्यामध्ये 3 अक्षरं आहेत. दुसऱ्या शब्दामध्ये 3 अक्षरं शब्द लिहायचा आणि त्याच्या पुढे त्याची अक्षरं लिहायची आहेत. चला पुढे जाऊया आपण. पुढं बघा काय इंग्रजीमध्ये पुढच्या पेजवरती परत एक ॲक्टिव्हिटी आहे की 3 शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यापासून नवीन शब्द तयार करायचे आहेत. ही टोटल ॲक्टिव्हिटी तुम्हाला लिहायची आहे. बघा किती लिहायचं आहे तुम्हाला. बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी. हे पूर्ण जे आहे, जे स्क्रीनवर सध्या तुम्हाला दिसतं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. बघा या ठिकाणी इतकंच तुम्हाला दिसतं आहे. हे पूर्ण जे दिसतं आहे तुम्हाला हे इतकं 3 शब्द. कोणते 3 शब्द आहेत बघा. थोडंसं मोठं करून बघूया आपण. पहिला शब्द, प्रश्न काय अगोदर तो समजून घ्या, नंतर पुढचं काम आपल्याला करता आहे. प्रश्न तुम्हाला इंग्रजीमध्ये आणि समजावं म्हणून मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. बघा काय आहे तो प्रश्न. प्रश्न असा आहे की बघा हा प्रश्न आहे, मेक न्यू वर्ड्स फ्रॉम द गिव्हन वर्ड्स बाय यूजिंग अल्फाबेट्स. आणि मराठीमध्ये या ठिकाणी कौसामध्ये त्याचा अर्थ सांगितलेला आहे, दिलेल्या शब्दातील अक्षरापासून नवीन शब्द तयार करा. तर बघा हा शब्द दिलेला आहे आणि याच्यापासून तयार होणारी 6 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. बघा त्या शब्दापासून, बघा जो शब्द दिलेला आहे तो शब्द हा आहे आणि त्याच्यापासून तयार होणारी 6 तुम्हाला बघा इथं 1 2 3 4 5 6 हे 6 शब्द लिहायचे आहेत.
आता हे 6 शब्द कसे तयार करायचे आहेत, तर बघा हा जो शब्द दिलेला आहे तुम्हाला, हा शब्द याच्यामध्ये तुम्हाला 7 अक्षर आहेत. किती अक्षर आहेत? हे 7. हे 7 अक्षर 1 2 3 4 5 6 7. कोणकोणते अक्षर आहेत? तर के आहे, त्याच्यानंतर आय, टी, सी, एच, ई, एन. ही जी 6 अक्षरं याच्यापासून तयार होणारे विविध शब्द, मग ते किती अक्षर असो, 1 अक्षरी शब्द चालेल, 2 चालेल, 3 चालेल, 4 चालेल, 7 अक्षरापर्यंत शब्द याच्यातले अक्षर मागं पुढं करून ते शब्द तुम्हाला लिहायचे. जितके शक्य होतील तितके लिहा, परंतु वहीवर लिहिताना हा प्रश्न तुम्ही पूर्ण लिहा. पूर्ण प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. जसं हे इथून असं सुरू करायचं आहे आणि पुढचे 6. हा झाला पहिल्या शब्दाच्या बाबतीत, म्हणजे शब्द दिलेला शब्द आणि त्यापासून तयार होणारे पुढं 6 शब्द. एका ओळीत 2-2 शब्द या पद्धतीनं लिहायचे आहेत. पुढं बघूया आपण असे हे 3 शब्दापासून तयार होणारी 6 शब्द. पुढं जाऊया आपण. परत प्रॅक्टिस म्हणून आणखी एक नमुना दिलेला आहे. पूर्णच्या पूर्ण तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. हे जे सध्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे, तुम्हाला चौकोन करून दाखवतो मी. पूर्णच्या पूर्ण तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे, या इथपासून ते इथपर्यंत. आता ही ॲक्टिव्हिटी थोडक्यात समजून घ्या. कशा पद्धतीनं तुम्हाला लिहायचं आहे ते थोडक्यामध्ये समजून घ्या. बघा इथं तुम्हाला लिहिलेलं आहे की काय दिलेलं आहे प्रश्न. बघा काय, मेकिंग न्यू वर्ड्स बाय चेंजिंग फर्स्ट लेटर. म्हणजे मराठीत जर वाचलं आपण तर पहिले अक्षर बदलून नवीन शब्द तयार करा. दिलेला जो शब्द आहे त्या शब्दामधलं पहिलं अक्षर बदलायचं आणि नवीन शब्द तयार करायचा. म्हणजे बघा इथं या ठिकाणी एक उदाहरण म्हणून सांगतो. पहिला शब्द दिलेला आहे CAT. आता याच्यातला फक्त पहिला अक्षर बदलायचा आहे, हे सी बदलायचं आहे आणि त्याच्याऐवजी नवीन अक्षर या ठिकाणी टाकून नवीन शब्द तयार करायचा आहे. उदाहरण जर आपण बघितलं तर CAT याच्यातला सी काढायचा आणि M इथं टाकायचा, तर शब्द तयार होतो आपल्याला. जसं काय तयार होईल, CAT MAT. इथं CAT आणि इथं होईल MAT, कॅट मॅट. जो शब्द तयार करणार त्याला अर्थ असला पाहिजे. अशा पद्धतीचे 6 शब्द 1 2 3 4 5 6 हे आपल्याला वहीमध्ये सोडवायचे आहेत. चला पुढं जाऊया आपण. पुढं जर गेलो तर पुढं काय ॲक्टिव्हिटी आहे बघा. परत एक दिलेली ॲक्टिव्हिटी आहे. ही पूर्णच्या पूर्ण जी तुमच्या स्क्रीनवर सध्या दिसत आहे ही पूर्ण तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे. जे स्क्रीनवर सध्या दिसत आहे ते पूर्ण तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. बघा हे इथं हे पूर्ण लिहायचं आहे. ठीक आहे, हे पूर्ण लिहायचं आहे. आता कसं लिहायचं ते एकदा समजून घ्या. कशा पद्धतीनं आपल्याला ते लिहायचं आहे हे समजून घ्या. बघा अगोदर प्रश्न वाचूया आपण. हा प्रश्न वाचू. मेकिंग वर्ड्स बाय गिव्हन एंडिंग लेटर्स. आता मराठीत अर्थ याचा, दिलेली शेवटची अक्षरे जोडून शब्द तयार करा. दिलेली शेवटची अक्षरे. आता ही दिलेली अक्षर आहेत बघा या ठिकाणी. ही दिलेली अक्षर, ही काय आहेत? दिलेली अक्षरं. आता ही दिलेली अक्षर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतील. ही दिलेली अक्षर आहे आणि त्याच्यापासून म्हणजे ही जी अक्षर आहेत त्याचाच उपयोग आपल्याला पुढं करायचा आहे. ही पुढची हे अक्षर आहेत बघा या ठिकाणी आणि त्याच्यापासून काय करायचं. पहिलं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. पहिलं बघा हे पहिलं आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं, हे या ठिकाणी चौथं आणि या ठिकाणी 5 अक्षरं दिलेली आहेत आणि याच्यापासून आपल्याला शब्द तयार करायचे. आता कशा पद्धतीने बघूया एकदा परत. बघा हा पहिला इथं दिलेला आहे, एक सी दिलेलं आहे फक्त. आता या सीच्या पुढं म्हणजे या ठिकाणी काय लिहायचं आहे, तरी दिलेली जी आहेत हे इथं बघा ही एक जोडी दिसती ADची, इथं AP जोडी आहे, इथं AG आहे, इथं AT आहे आणि इथं AM. अशा या 5 जोड्या दिल्या. 5 जोड्यापैकी एक जोडी. आता इथं जर आपण समजा ही जोडी निवडली AT, हे जर AT आपण इथं लिहिलं तर CAT अशा पद्धतीचं तयार होऊन जाईल. म्हणजे हा शब्द तयार झाला CAT. अशाच पद्धतीनं तुम्हाला हे 5ही शब्द लिहायचे आहेत. ओके, चला आता पुढं जाऊया आपण. पुढं परत एक ॲक्टिव्हिटी करायची तुम्हाला. शब्दांचा सराव व्हावा म्हणून ह्या सर्व ॲक्टिव्हिटी आहेत. तुमच्या स्क्रीनवर दिसणारी ॲक्टिव्हिटी बघा तुम्ही. इव्हॉल्युशन म्हणजे मूल्यमापन
तुम्हाला काय काय येतं हे थोडं तपासण्यासाठी इथे दाखवलेलं आहे. ही पूर्ण ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. बघा या ठिकाणी हे वहीवर लिहायचं आहे. इतकं जे पूर्णच्या पूर्ण दिसतं ते. आणि सोडवायचं काय याच्यामध्ये, तर सोडवायचं काय आहे बघा, आपल्याला सोडवायचं आहे याच्यामध्ये. वाचून घेऊ आपण. बघा प्रश्न असा आहे, मेक हा प्रश्न आहे बघा या ठिकाणी इथून सुरू झालेला, तर हा पूर्ण इथपर्यंत हा प्रश्न आहे. मेक अ न्यू वर्ड बाय ॲडिंग वन लेटर ॲट स्टार्ट मिडल ऑर एंड. म्हणजेच मराठीमध्ये जर समजून घेतलं तर इथं बघा दिलेलं आहे, दिलेल्या शब्दाच्या सुरुवातीला, मध्यभागी किंवा शेवटी मुळाक्षर जोडून नवीन शब्द तयार करा. तर त्याच्यासाठी एक उदाहरण तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. पुढं बघा इथं एक्झाम्पल 2 उदाहरणं दिलेले आहेत. शब्द दिलेला होता एटी, याच्यामध्ये 2 अक्षरी शब्द होता. याच्या सुरुवातीला आर लिहिलं, नवीन शब्द तयार झाला RAT. म्हणजे सुरुवातीलाही एखादा अक्षर जोडून नवीन शब्द तयार करता येतो. किंवा एका दुसरा उदाहरण आहे बघा, शब्द दिलेला आहे इन आणि याच्या शेवटी के जोडलं आणि INK हा शब्द तयार झालेला आहे. पहिल्या शब्दामध्ये सुरुवातीला अक्षर जोडलं, दुसऱ्या शब्दामध्ये शेवटी अक्षर जोडलं. या दोन्ही मध्ये करा, सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी कुठंही एखादा अक्षर टाका, तुम्हाला वाटेल ते अक्षर. आपली इंग्रजीची जी 26 अक्षर आहे त्यापैकी कोणतंही अक्षर त्याच्यामध्ये टाका, परंतु अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. याच्यातला आहे त्या शब्दातला अक्षर काही गाळायचं नाही, नवीन अक्षर फक्त जोडायचं आहे. कुठेही जोडा, 1 अक्षर जोडा, 2 अक्षर जोडा, नवीन शब्द मात्र तयार करायचा आहे. तर या ठिकाणी 4 शब्द तुम्हाला पूर्ण करायचे. ही ॲक्टिव्हिटी झाली. चला पुढे जाऊया आपण. हा गणिताचा भाग या ठिकाणी, आपला इंग्रजीचा भाग संपलेला आहे. आता पुढे येतो विषय तो गणित. गणितामध्ये कालचाच भागाचं थोडीशी गुजळणी आपल्याला पुढं करायची. काल आपण शिकलो होतो घड्याळाचं वाचन. तर हे घड्याळाचं वाचन कशा प्रकारचं करावं याच्यासाठी काल मी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओ टाकलेले होते. त्याच्यानंतर दीक्षा ॲपमध्ये फार छान अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघू शकता. मागच्या वर्षीचा 3ऱ्या वर्गाचं घड्याळाचं वाचन दीक्षा ॲपमध्ये बघितलं. तर या ठिकाणी घड्याळाचे जे वेगवेगळे प्रकार आहे सांगितलेले आहेत. बघा या ठिकाणी तुम्ही वाचून जर बघितलं तर घड्याळाचे वेगवेगळे प्रकार, जसं मोबाईलमधील घड्याळ, त्याच्यानंतर गजराचं चावीचे घड्याळ, त्याच्यानंतर स्वयंचलित घड्याळ, वाळूचं घड्याळ, त्याच्यानंतर शर्यतीच्या वेळी पंच वापरतात ते घड्याळ, आणि सावलीचे घड्याळ, लंबकाचे घड्याळ. अशी घड्याळाचे वेगवेगळे प्रकार. याच्यातली तुम्हाला ज्याबद्दल माहिती असेल त्याची थोडक्यात माहिती तुम्ही लिहायची आहे. लिहिले तरी चालेल, नाही लिहिले तरी चालेल, परंतु मागचे कंपल्सरी जे प्रश्न सोडवायचे ते तुम्हाला मी सांगितलेले आहे. चला पुढे जाऊया आपण. यामध्ये कालमापनामध्ये एवढंच आहे. गणितामध्ये पुढचा विषय आहे परिसर अभ्यास 1, आणि याच्यातसुद्धा थोडा अभ्यास आहे आपल्याला. तर याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जे या ठिकाणी 5 चित्र दिलेली आहेत. चित्र तर तुम्हाला काढता येणार नाही, मग त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे, चित्र काढता येत नाही म्हणून आपल्याला या चित्राला काय करायचं आहे, क्रमांक द्यायचे आहेत. तर काय करायचे, क्रमांक याला देऊ क्रमांक 1, 2, 3, 4 आणि 5. चित्र ऐवजी क्रमांक आपण दिलेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि पुढं बघूया आपण. पुढं काय करायचं आहे, तर पुढं बघा, हे आपल्याला अगोदर वाचून घ्या. प्रश्न बघा काय, पुढील प्रसंगी कोणते ज्ञानेंद्रिय वापरले जाते ते सांगा. फक्त कोणत्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग केला हे उत्तर लिहायचं. या चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर चित्राच्या खाली तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी जागा आहे. आपण चित्र काढणार नाही, मग आपण काय करणार आहे, चित्राऐवजी क्रमांक दिलेला आहे, त्या क्रमांकाच्या पुढं जे ज्ञानेंद्रिय या चित्रामध्ये वापरलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. बघा या ठिकाणी, म्हणजे तुम्ही जो क्रमांक लिहिला होता त्या क्रमांकाच्या पुढं त्या ज्ञानेंद्रियाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या 5 चित्रामध्ये वापरलेले ज्ञानेंद्रिय तुम्हाला लिहायचे आहे. त्यासाठी अगोदर तुम्हाला हा प्रश्न मात्र लिहून ठेवायचा आहे आणि नंतर क्रमांक टाकायचे आहेत. हा प्रश्न लिहायचा आणि नंतर 5 क्रमांक टाकायचे, त्या क्रमांकाच्या पुढे वापरलेले ज्ञानेंद्रिय. त्याला पुढे जाऊया. याच्या संदर्भातले आणखी 6 प्रश्न तुम्हाला दिलेले आहे. ही 6च्या 6 प्रश्न तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहे. तुमच्या स्क्रीनवर जे सध्या दिसत आहे ही 6च्या 6 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 2 म्हणून आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आणि त्याच्यामध्ये 6 प्रश्न वाचा, त्याची उत्तरं लिहा. अगोदर प्रश्न लिहायचा, नंतर त्याचं उत्तर, पहिला प्रश्न पहिल्याचं उत्तर, नंतर दुसरा प्रश्न लिहायचा, दुसरा प्रश्न दुसऱ्याचं उत्तर. या पद्धतीनं तुम्ही लिहायचं आहे. पहिला प्रश्न लिहिला, त्याच्या खाली त्याचं उत्तर.
नंतर दुसरा प्रश्न लिहायचा, त्याच्या खाली त्याचं उत्तर. तिसरा प्रश्न. या पद्धतीनं 6 प्रश्न तुम्हाला लिहायचे. चला पुढं जाऊया आपण. पुढं बघा, परिसराभ्यास 2. ह्याच्यामध्ये वय जसजसे वाढते हा घटक आहे आणि या घटकावर आधारित सुरुवातीलाच मागील वर्षी काय जे शिकले ते आठवूया या संदर्भातले 2 प्रश्न तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. बघा, हे 2 प्रश्न वहीमध्ये लिहायचे आहेत, त्याचे उत्तरं तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. चला पुढं जाऊया आपण. पुढं सगळं ते वाचायचं तुम्हाला, पण प्रश्न कोणते लिहायचे तेच फक्त मी तुम्हाला सांगतोय. पुढं बघा, आता तुम्हाला हे प्रश्न दिलेले सर्वच्या सर्व तुम्हाला वहीमध्ये हे 3 प्रश्न लिहायचे आहेत. हे 3 प्रश्न आपल्याला वहीमध्ये लिहायचे. कोणते 3 प्रश्न लिहायचे आहेत तर बघा, हे या प्रश्नाचे उत्तर शोधू, हे 3 प्रश्न लिहायचे आहेत. आता याच्यामध्ये या PDF मध्ये तुम्हाला इथं उत्तर लिहिण्यासाठी जागा दाखवलेली नाही, परंतु आपल्याला मात्र लिहायचं. बघा, हा प्रश्न लिहिला की याच्या खालच्या ओळीवर आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं. आता हा प्रश्न मोठा आहे, कदाचित याला एखाद्या तुम्हाला 2 ओळी लागतील. या 2 ओळी संपल्यानंतर तिसऱ्या ओळीवर याचं उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, नंतर त्याच्या खाली उत्तर. या पद्धतीनं आपल्याला याची उत्तरं सोडवायचे. तर या ठिकाणी आजचा आपला अभ्यास झालेल्या वयामध्ये तुम्ही पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याला. एक सूचना परत तुमच्यासाठी की तुम्हाला दीक्षा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावायचं आहे. दीक्षा ॲप कशा प्रकारचा डाउनलोड करायचा आहे त्याचा एक व्हिडिओ मी या ठिकाणी आपल्या ग्रुपवर टाकणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे आणि त्या पद्धतीने दीक्षा ॲप डाउनलोड करायचं आहे. तुमच्याकडून जर ते शक्य झालं नाही तर तुम्ही पुढच्या वेळेला शाळेत ज्या वेळेला याल त्यावेळेला आपला मोबाईल घेऊन या, मी तुम्हाला ते डाउनलोड करून देईल. त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. धन्यवाद.